अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री गुरुचरित्र पारायण यातील अध्याय 4 याचे मराठी भावार्थ. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून 7 मानसपुत्र निर्माण केले. मरीची, अत्री, अंगिरस, पुलत्स्त्य, पुलक, क्रतु आणि वशिष्ठ हे या 7 पुत्रांची नावे. या 7 पुत्रांपैकी अत्री हा मुख्य होता. यांच्यापासून गुरु परंपरा चालू झाली. अति ऋषींची भार्या अनुसया ही सर्व पतिव्रता श्रेष्ठ आणि जगदंबा होती. तिच्या सौंदर्याचे लक्षण वर्णू शकेल असं कोणीही नाही. प्रत्यक्ष चंद्र जिचा पुत्र तिचे रूप काय वर्णावे. ती पतीची उत्तम सेवा करीत असे. ती स्वर्गाचे ऐश्वर्य लवकरच घेईल म्हणून सर्व देव भयभीत झाले व चिंता करू लागले. इंद्र आदी देव एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू, शंकर यांच्याकडे गेले आणि त्यांनी अत्री ऋषींचे शुद्ध आचरण वर्णन करून प्रार्थना केली. अत्री ऋषींची पत्नी अनुसया काया, वाचा, मने व भक्तीने पतिसेवा करते. तसेच अतिथी पूजनही मोठ्या आनंदाने करते. कोणीही अतिथी या आश्रमातून विनमुख कधीच गेला नाही अशी तिची ख्याती होती. तेव्हा आमचे सर्व स्थान टिकून राहण्यासाठी आपण काही उपाय करावा असे सर्व देव विनवू लागले. हे ऐकून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे पतिव्रता अनुसयेचे व्रतभंग करून तिला भूलोकी ठेवून किंवा विवस्नानाचा पुत्र जो यम त्याच्या नगरास पाठवू असे ठरवून निघाले. सतीचे सत्व पाहण्यासाठी त्या तिघांनी भिक्षुकाचे रूप धारण केले व अत्रींच्या आश्रमात अभ्यागत म्हणून आले. अत्री त्यावेळी अनुष्ठानासाठी गेले होते. तेव्हा ते तिघे इकडे आश्रमात आले आणि अनुसयेला आश्वासन देऊन म्हणाले, आम्ही अतिथी ब्राह्मण आहोत, भुकेने व्याकुळ झाले आहोत, तरी आम्हाला लवकरच अन्न द्यावे, अन्यथा हे अति आम्ही दुसरीकडे जातो. तुमच्या आश्रमात अभ्यागताला नित्य अन्न समर्पण होत असते अशी ख्याती ऐकूनच आम्ही आलो आहोत. हे ऐकून अनुसयेने त्यांना बसायला आसन दिले. अर्घ्य, पाद्य इत्यादी देऊन स्नान करावयास सांगितले. गंधाक्षता व पुष्प अर्पण केली. अतिथी म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. अत्री ऋषी येईपर्यंत फार उशीर होईल, तरी आम्हाला लवकर भोजन द्यावे. अतिथीची अशी आज्ञा, अशी इच्छा ऐकून त्यांना भोजनास बसावयास आसने दिले. शाकभाज्या व स्वयंपाक घेऊन आली. आम्हाला तेव्हा ते म्हणाली, हे स्त्रिये, आम्ही अतिथी दुरून आलो आहोत. तुला पाहून आणखी मनात एक इच्छा उपजली आहे. तू आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे, अन्यथा आम्ही भोजन स्वीकारणारच नाही. असे अतिथींचे वचन ऐकून अनुसयाने क्षणभर विचार केला की हे विप्र माझे मन पाहायला आले आहेत, तेव्हाही नक्की कोणीतरी अवतारी पुरुषच असावेत. अतिथी विन्मुख होऊन जातील तर आपल्याला तपाची हानी होईल. अतिथींचे स्वागत करण्यासंबंधीची आज्ञा मी कशी उल्लंघन करू शकते. माझे मन निर्मळ आहे. तो दुष्ट मदन मला काय करेल. पतीचे जे तपोवेल आहे तेच मला तारेल. असा विचार करून ती म्हणाली, ठीक आहे, तुम्ही आपल्या इच्छेप्रमाणे भोजन करावे, मी आपणास अन्न वाढीन. मग तिने स्वयंपाकगृहात जाऊन पतीच्या व ते तिघी अतिथी पतीच्या चरणांचे चिंतन करून मनात संकल्प केला, हे अतिथी माझे बालक आहेत. सती अनुसया विवस्त्र होऊन अन्नोदक घेऊन बाहेर आली आणि पाहते तर ते तिघे अतिथी बालक होऊन भोजन पात्राजवळ येऊन बसले होते. ती बालके पाहून अनुसया चकित झाली. भुकेने ते बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांना मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एकाचे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्यांच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाळण्यात झोपी घातलं. अत्री भार्या अनुसयेसारखी श्रेष्ठ पतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा, विष्णू, महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषी प्रसन्न मनाने आश्रमात आले. हीच खरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले तर अनुसया गायन करीत आहे व पाळण्यात 3 बालके आहेत. अनुसयेने झालेला वृत्तांत अति ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की 3 बालके म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांना नमस्कार केला. ती बालके पाळण्यात राहिल्याशिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहिले व अत्रींना म्हणाले, अत्री ऋषे, अनुसये, तुमचे तप व हिचे पतिव्रत द्रव्य अद्वितीय आहे. तुमच्या भक्तीने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी जेवर आपणास इष्ट वाटतील ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयेच्या इच्छेप्रमाणे हे 3 बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत.
या तिन्ही बालकांनी एक रूप असावे. त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याचे नाव दत्तात्रय असून सिद्ध गुरुचे मूळ पीठ तेच आहे. पुढे ब्रह्मदेवाचा बालवतार हाच चंद्र आणि शंकराचा बालवतार हाच दुर्वास. या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुझे दर्शन घेईल असे चंद्र म्हणाला व मी तपश्चर्या करण्यासाठी व तीर्थयात्रेसाठी जातो असे दुर्वास म्हणाला. विष्णू मात्र दत्त रूपाने अत्रींजवळच राहिले. तर आपण अशा प्रकारे अध्याय 4 याचा मराठी भावार्थ जाणून घेतला. जर हा भावार्थ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. पुढील भावार्थांसाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.